निलंगा विधानसभा उमेदवारीसाठी डॉक्टर अरविंद भातांब्रे यांची काँग्रेसकडे मागणी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार डॉक्टर अरविंद भातांब्रे यांनी बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची मागणी लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्याकडे केली आहे। डॉक्टर अरविंद भातांब्रे हे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात आपली सेवा देत आहेत। ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व दिलीपराव देशमुख व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू मानले जातात। यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निलंगा मतदारसंघातील गावखेड्यापर्यंत जाऊन कार्य केले आहे। डॉक्टर भातांब्रे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिरे, पक्षाचे मेळावे, आंदोलने, उपोषण करून अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून अनेक गावखेड्यातून त्यांनी मेडिकल कॅम्प्स लावून मोफत सेवा देण्याचं कार्य केलेलं आहे। त्यामुळे त्यांना आरोग्य दूत म्हणून मतदारसंघात संबोधले जाते। सर्व महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात असो वा धार्मिक कार्य असो, डॉक्टर भातांब्रे यांचा सहभाग हमखास दिसून येतोच। अशा कार्यासाठी त्यांच्याकडून आर्थिक मदतही दिली गेली आहे। माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेऊन 10,000 कार्यकर्ते यांना एकत्रित आणून पक्ष संघटन एकसंघ करीत एक नवा उपक्रम त्यांनी राबवला होता। महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन डॉक्टर अरविंद भातांब्रे यांनी अनेक वेळा सामाजिक राजकीय कार्यक्रमाचे आयोजनही केलेलं आहे। त्यामुळे डॉक्टर अरविंद भातांब्रे हे निलंगा विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या मनात उतरलेले दिसतात। स्वच्छ प्रतिमा, उच्च शिक्षित डॉक्टर व सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारं हे नेतृत्व असल्याने त्यांची लोकप्रियता या मतदारसंघात आहे। डॉक्टर भातांब्रे मागच्या विधानसभा निवडणुकीत 30,000 मते मिळवलेली आहेत। यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना संधी दिली तर काँग्रेसच्या विजयाची गॅरंटी दिसून येते। या उमेदवारी मागणीप्रसंगी सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, चेअरमन प्रमोद मरुरे, अनिल पाटील, प्रवीण कांबळे आदींची उपस्थिती होती।